नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. MST CET संदर्भात BEd CETचं प्रॉपर मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षक अभियोग्यतामध्ये शिक्षण जी प्रणाली आहे तर या संदर्भातला महत्त्वाचा भाग आहे NEP 1986 आणि त्याच्यानंतर NEP 2020 याची देखील माहिती आपण घेणार आहोत. तर भारताच्या शिक्षण व्यवस्थेला आधुनिक वळण देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 त्याला NEP 1986 हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात हे धोरण जाहीर करण्यात आले आणि या धोरणामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण पाहूया. तर शैक्षणिक संरचना याच्यामध्ये पॅटर्न ठरवण्यात आला. 10 याच्यामध्ये पाहू शकता की 10+2+3 10 म्हणजे इयत्ता 1ली ते 10वी, त्यानंतर 11वी ते 12वी आणि त्यानंतर 3 वर्षाचा पदवीचा पॅटर्न. अशा प्रकारे हा पॅटर्न ठरवण्यात आला. नवीन पॅटर्न हा 5+3+3 आणि त्यानंतर 4 अशाप्रमाणे आहे. या संदर्भात देखील डिटेल माहिती, व्हिडिओ आणि प्रश्न सराव आपल्या चॅनलवरती घेतला जाणार आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच या धोरणाने संपूर्ण देशामध्ये शिक्षणाची एक समान संरचना लागू केलेली आहे. याच्यामध्ये पाहू शकता की पहिली 10 वर्षे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, दुसरी पुढील 2 वर्षे उच्च माध्यमिक म्हणजे ज्युनियर कॉलेज आणि पुढील 3 वर्षे पदवीपर्यंतचं शिक्षण. तर अशा प्रकारे 10+2+3 याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे की खडू-फळा मोहीम याच्यामध्येच पुढे आलेली आहे. तर प्राथमिक शाळांमध्ये भौतिक सुविधा ही मोहीम सुरू करण्यात आली आणि यामध्ये शाळांना किमान 2 मोठ्या खोल्या तरी हव्यात, आवश्यक शैक्षणिक साहित्य आणि किमान 2 शिक्षक ज्याच्यामध्ये एक महिला शिक्षिका असणे गरजेचे असते. तर अशा प्रकारे हे सर्व उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट या खडू-फळा मोहिमेअंतर्गत होते. त्यालाच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड असे देखील म्हणतात. त्याच्यानंतर नवोदय विद्यालयांची स्थापना. ग्रामीण भागामध्ये हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय या मोहिमेअंतर्गत 1900 लक्षात घ्या की 86चा जो आयोग आहे यांच्या अंतर्गत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ही विद्यालये पूर्णपणे निवासी आणि मोफत शिक्षण देणारी आहेत. याच्यानंतर शिक्षणाचे सार्वत्रिकरण. याच्यामध्ये पाहू शकता की स्त्री शिक्षणाला प्रारंभ झाला. महिलांमधील निरक्षरता दूर करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांची सोय करण्यात आली आणि याचबरोबर अपंगांचे शिक्षण याला देखील महत्त्व आलं. दिव्यांग मुलांसाठी विशेष शाळा आणि एकात्मिक शिक्षणावर भर दिला. म्हणजे सर्वांना समान शिक्षण एका छत्राखाली, त्याला एकात्मिक शिक्षण असे म्हणतात. याचबरोबर मुक्त विद्यापीठ आणि दूरस्थ शिक्षण देखील प्रचलित झाले. ज्यांना नियमित कॉलेजामध्ये जाणे शक्य नाही आहे त्यांच्यासाठी शिक्षणाची कवाडे खुली करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ त्याला IGNOU असे म्हणतात. तर यांसारख्या संस्थांचा या विस्तारावर भर देण्यात आला. तर हे जे विद्यालय आहे IGNOU तर एक्सटर्नल जे ॲडमिशन किंवा एक्सटर्नल जो अभ्यासक्रम घेतला जातो तर दूरस्थ शिक्षण या अंतर्गत मॅनेज करण्याचं काम केलं जातं. याच्यामध्ये तंत्र शिक्षण आणि संगणक साक्षरता. तर औद्योगिकरणाच्या गरजा लक्षात घेता तांत्रिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि शाळांमध्ये संगणक साक्षरता वाढवणे हे या धोरणाचं मुख्य उद्दिष्ट होते. शिक्षक प्रशिक्षणात देखील याच्यामध्ये शिक्षकांचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा स्तरावर डायट. तर पाहू शकता की डायटचा लॉंग फॉर्म डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग. तर लक्षात घ्या डायटची स्थापना करण्यात आली जेणेकरून शिक्षकांना आधुनिक अध्यापन पद्धतीचे प्रशिक्षण मिळेल. तर याच्यामध्ये 1986च्या धोरणामध्ये पुढे 1992मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या, त्याला सुधारित कार्ययोजना असे देखील म्हटले जाते. तर अशा प्रकारे कोठारी आयोग आहे. तर याच्या संदर्भात आपण राष्ट्रीय शैक्षणिक आयोग जो 1986चा आहे तर या संदर्भात आपण माहिती घेतली. तर थोडक्यात यावरती जो प्रश्न सराव आहे तर याचा आपण अभ्यास करूया. महत्त्वाचे जे प्रश्न आहे शिक्षक अभियोग्यतामध्ये या आयोगावरती येणारा प्रश्न पहिला, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 कोणत्या पंतप्रधानांच्या काळात मंजूर करण्यात आले? तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे इंदिरा गांधी, राजीव गांधी, VP सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे राजीव गांधी यांच्या काळामध्ये
लक्षात घ्या की हे जे शैक्षणिक धोरण आहे तर हे जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळी हे मंजूर करण्यात आले. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. दुसरा प्रश्न आहे 1986च्या धोरणामध्ये संपूर्ण देशामध्ये शिक्षणाची कोणती संरचना स्वीकारण्यात आली? 5, 3, 3, 4, 10+2+3, 8+4+3, 10+2+2. तर या प्रश्नाचं आपण उत्तर पाहिलेलंच आहे की ऑप्शन क्रमांक ब 10+2+, लक्षात घ्या 3. इयत्ता पहिली ते इयत्ता पहिली 10वी वर्ष, नंतर 11वी 12वी आणि नंतर पदवी 3 वर्ष. याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे प्राथमिक शाळांमध्ये भौतिक सुविधा सुधारण्यासाठी कोणती मोहीम सुरू करण्यात आली? पहिला आहे खडूपाळा मोहीम, दुसरे आहे साक्षरता अभियान, तिसरा आहे डिजिटल इंडिया आणि चौथा आहे शाळा तिथे ग्रंथालय. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जे शाळांचा दर्जा आहे ते सुधारण्यासाठी खडूपाळा मोहीम अंमलात आणलेली आहे. प्रश्न चौथा आहे ग्रामीण भागातील गुणवंत मुलांसाठी कोणत्या विद्यालयांची स्थापना करण्यात आली? याच्यामध्ये सैनिकी शाळा असतील, नवोदय विद्यालय असतील, केंद्रीय विद्यालय असतील, आश्रम शाळा. तर याच्यामध्ये ग्रामीण भागातील गुणवंत मुलांसाठी ब ऑप्शन हा करेक्ट आहे. नवोदय विद्यालयांची स्थापना करण्यात आलेली होती आणि आत्तासुद्धा ही विद्यालये अंमलात आणलेली आहेत. प्रश्न 5वा शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा स्तरावर कोणती संस्था स्थापन करण्यात आली? लक्षात घ्या NCERT, SCERT, डायट किंवा UGC. तर आपण यापूर्वीच आन्सर पाहिलेलं आहे की डायट या संस्थेची स्थापना शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा किंवा शिक्षकांच्या अध्यापनाचा गुणवत्ता वाढावी यासाठी याची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न 6वा लक्षात घ्या 1986च्या धोरणात किती गाभा घटक लक्षात घ्या कोर एलिमेंट्स निश्चित करण्यात आले होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. गाभा जे मूलभूत घटक आहेत तर यांची जी महत्त्वाची माहिती आहे तर एकूण 5 होते का, 10 होते का, 12 होते का, तर 15 होते का? तर याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे तर प्रश्न क्रमांक 6 आहे. तर याच्यामध्ये एकूण 10 गाभा घटक लक्षात घ्या निश्चित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 7वा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ त्याला इग्नू असे म्हटले जातं की त्याच्या विस्तारावर कोणत्या धोरणाने भर दिला? 1968चे धोरण, 1986चे धोरण, 2020चे NEP धोरण, मुदलियार आयोग. तर यामध्ये प्रश्न क्रमांक जो 7वा आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1986चं जे धोरण आहे तर याच्या अंतर्गत मुक्त विद्यापीठ म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलर शिक्षण करता येत नाही आहे अशा विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षणाची जी संस्था आहे इग्नू यांच्यामार्फत हे पाहण्यात आलं होतं आणि यामुळे या शिक्षण विस्तारासाठी इग्नूच्या माध्यमातून मुक्त विद्यापीठ हे काढण्यात आलं होतं आणि शिक्षण विस्तार करण्यात आला होता. 1986च्या धोरणाचा आढावा घेण्यासाठी 1990मध्ये कोणती समिती नेमली गेली? कोठारी आयोग, राममूर्ती समिती, यशपाल समिती, तारापोर समिती. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे की लक्षात घ्या 1986मध्ये जो धोरण अंमलात आणलं होतं त्याचा आढावा घेण्यासाठी 1990मध्ये राममूर्ती जे आहेत तर यांच्या अध्यक्षतेखाली राममूर्ती ही समिती स्थापन करण्यात आली होती. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. प्रश्न 9वा लक्षात घ्या की ऑपरेशन ब्लॅकबोर्ड अंतर्गत शाळांना किमान किती शिक्षक पुरवण्याचे उद्दिष्ट होते? याच्यामध्ये 1, 2, 1 महिला अनिवार्य, 3 आणि 5. तर याच्यामध्ये ऑपरेशन ब्लॅकबोर्ड अंतर्गत शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी कमीत कमी प्रत्येक शाळांमध्ये 2 शिक्षक असले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये 1 महिला शिक्षिका असणे गरजेचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. 10वा प्रश्न आहे नवोदय विद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील मुलांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? यामध्ये 50%, 60%, 75% किंवा 100%. ग्रामीण भागातील जी मुलं आहेत तर यांच्यासाठी प्रश्न क्रमांक 10व्याचं अचूक उत्तर आहे की पाहू शकता की 75% ज्या जागा आहेत ते ग्रामीण भागातील मुलींसाठी नवोदय विद्यालयांमध्ये राखीव ठेवलेल्या असतात. प्रश्न 11वा 1986चे धोरण एकूण किती प्रकरणांमध्ये पार्ट्समध्ये विभागलेले आहे? तर याच्यामध्ये पार्ट्स हा शब्द वेगळा आहे, वरती जे भाग विचारले होते तो लक्षात घ्या कोर एलिमेंट्स तो वेगळा आहे. त्यामुळे या 11वा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक अ 10, 12वा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक ब 12, ऑप्शन क्रमांक क 14 आणि ऑप्शन क्रमांक ड 8. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की एकूण 12 प्रकरणांमध्ये हे धोरण विभागलेले आहे.
1992 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांना काय संबोधले जाते? लक्षात घ्या, 1992 मध्ये सुधारणा या आयोगामध्ये करण्यात आल्या, तर त्याला नवीन शैक्षणिक धोरण म्हणतात. कार्ययोजना 1992, शिक्षण हक्क कायदा, कोठारी सुधारणा. तर याला 1992 मध्ये ज्या सुधारणा करण्यात आल्या, तर याला ऑप्शन क्रमांक ब, कार्ययोजना 1992 असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 13वा, व्यावसायिक शिक्षणावर कोणत्या स्तरावरती लक्षात घ्या भर दिला गेला? जो व्यावसायिक शिक्षण होते, तर याच्यामध्ये कोणता स्तर महत्त्वाचा मानला जायचा? याच्यामध्ये प्राथमिक स्तर, ब ऑप्शन आहे उच्च माध्यमिक स्तर 2 वर्षाचा, पदवी स्तर किंवा पूर्व प्राथमिक स्तर. तर 13वा जो प्रश्न आहे, तर याचं अचूक उत्तर आहे उच्च माध्यमिक स्तर जो आहे ऑप्शन क्रमांक ब. तर या ठिकाणी व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आला. ITI असतील तर यांसारखे अभ्यासक्रम याच वयोगटामध्ये सुरू करण्यात आलेले होते आणि आतासुद्धा आहेत. ECCE चा संबंध कोणत्या वयोगटातील मुलांशी आहे? 0 ते 6, 14 ते 18, ऑप्शन क्रमांक ब 6 ते 14 आणि त्यानंतर ऑप्शन क्रमांक ड 18 ते 25. तर यामध्ये 14वा प्रश्न आहे. तर ECCE या प्रश्नाचं लक्षात घ्या, हा संबंध 0 ते 6 वर्ष वयोगटातील लहान मुलांच्या वयोगटातील संबंधित आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक अ बरोबर आहे. 15वा प्रश्न, 1986च्या धोरणाने शिक्षणावर लक्षात घ्या 1986च्या धोरणाने शिक्षणावर किती टक्के खर्च सुचवला? 2%, 6%, 4%, 6% किंवा 10%. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की 6% इतका खर्च 1986च्या धोरणाने शिक्षणावर करण्याचा तरतूद आहे ती सुचवली होती. शाळांमध्ये संगणक साक्षरता वाढवण्यासाठी कोणता प्रकल्प राबवला गेला? याच्यामध्ये क्लास कम्प्युटर लिटरसी अँड स्टडीज इन स्कूल, डिजिटल इंडिया, IIT प्रकल्प, लर्निंग. तर 16व्या प्रश्नाचा आन्सर आहे क्लास. हा उपक्रम शाळांमध्ये संगणक साक्षरता वाढवण्यासाठी कम्प्युटर लिटरसी अँड स्टडीज इन स्कूल हा प्रकल्प राबवण्यात आला. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. प्रश्न 17वा, त्रिभाषा सूत्र 3 लँग्वेज फॉर्म्युला कोणत्या धोरणाने अधिक प्रभावीपणे मांडले? 1948 आयोग, 1952 आयोग, 1986चे धोरण, वर्धा शिक्षण योजना. तर 17वा प्रश्न आहे. तर 1986चे जे धोरण होते, तर याच्यामध्ये त्रिभाषा सूत्र 3 लँग्वेज फॉर्म्युला तर यावरती अधिक भर देण्यात आला होता. त्यामुळे ऑप्शन क्रमांक क हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 18वा प्रश्न, खडूफळा मोहिमेत कोणत्या वर्गांचा समावेश होता? प्राथमिक वर्ग 1ली ते 5वी, माध्यमिक वर्ग, उच्च माध्यमिक आणि त्याचबरोबर पदवी. तर प्रश्न क्रमांक 18. तर लक्षात घ्या, खडूफळा मोहीम या अंतर्गत प्राथमिक वर्गांचा समावेश आता 1ली ते 5वी यांचा करण्यात आला होता. डायट या संस्थेचे पूर्ण नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग. लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा आहे डिपार्टमेंट अँड इंटेलिजंट अँड एज्युकेशन, डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी एज्युकेशन टेक्नॉलॉजी. त्यानंतर लक्षात घ्या दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन. तर 19वा प्रश्न आहे डायरेक्ट इन्स्टिट्यूट लक्षात घ्या ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. डायटचा हा फुल फॉर्म आपल्याला सांगता येईल. 20वा प्रश्न आहे 1986च्या धोरणामध्ये कशाला शिक्षणाचा अविभाज्य भाग मानले गेले? परदेशी सहली, खाजगी शिकवणी, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण आणि केवळ पाठांतर. तर 20वा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये 1986चे जे धोरण होते तर याच्यामध्ये क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाचा लक्षात घ्या अविभाज्य भाग मानले गेले होते. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. प्रश्न 21वा, महिलांच्या शिक्षणातील असमानता दूर करण्यासाठी कोणत्या धोरणाने पावले उचलली? 1968चे धोरण, 1986चे धोरण, हंटर आयोग किंवा यापैकी नाही. तर 21वा जो प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे 1986चे जे धोरण आहे तर यांनी महिला शिक्षणातील असमानता दूर करण्यासाठी विशेष पावले उचलली आणि महिलांना शिक्षण देखील उपलब्ध करून देण्याची योजना आखलेली होती. 22वा प्रश्न, शाळाबाह्य मुलांसाठी कोणती शिक्षण पद्धती सुचवण्यात आली? ज्यांना रेग्युलर शिक्षण करता येत नाही अशा शाळाबाह्य मुलांसाठी कोणती शिक्षण पद्धती? एक आहे औपचारिक शिक्षण, दुसरं आहे अनौपचारिक शिक्षण, त्याला नॉन फॉर्मल एज्युकेशन म्हणतात, तांत्रिक शिक्षण आणि
वैद्यकीय शिक्षण. तर या 22चा जो ऑप्शन आहे त्याला अनौपचारिक शिक्षण असं म्हणतात, एक्सटर्नल असं म्हटलं, नॉन फॉर्मल एज्युकेशन, ज्यांना रेग्युलर शाळेमध्ये जाता येत नाही आहे तर इग्नोसारख्या संस्था आहे तर यांच्यामार्फत ही जी शिक्षण व्यवस्था आहे ती पुरवली जाते. प्रश्न 23वा, मूल्यमापन पद्धतीत कोणता बदल सुचवला गेला? फक्त तोंडी परीक्षा, वार्षिक परीक्षा रद्द, सतत आणि सर्वंकष मूल्यमापन, CCE आणि केवळ प्रकल्प पद्धत. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की मूल्यमापनमध्ये फक्त तोंडी परीक्षा गरजेची नाही आहे, वार्षिक परीक्षा रद्द देखील नाही आहे आणि केवळ प्रकल्प पद्धत देखील नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बरोबर आहे, सतत आणि सर्वंकष मूल्यमापन. प्रश्न क्रमांक 24, अपंग आणि दिव्यांग मुलांसाठी कोणत्या शिक्षणाचा पुरस्कार केला? या आयोगांतर्गत एक आहे स्वतंत्र शिक्षण, एकात्मिक शिक्षण, यामध्ये इंटिग्रेटेड एज्युकेशन देखील म्हणतात, शिक्षण नाकारणे आणि केवळ घरबसल्या शिक्षण. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एकात्मिक शिक्षण अपंग आणि दिव्यांग मुलांसाठी राबवण्यात आलं. त्याचा ऑप्शन क्रमांक ब हे करेक्ट उत्तर आहे. 25वा प्रश्न, राष्ट्रीय साक्षरता मिशन NLM ची स्थापना कधी झाली? 1986, 1988, 1990, 1992. तर 25वा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे NLM ची स्थापना 1988 साली झालेली आहे. 26वा प्रश्न, उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी कोणत्या महाविद्यालयांना प्रोत्साहन दिले? एक आहे स्वायत्त महाविद्यालय, त्यांना ऑटोनॉमस कॉलेजेस असे म्हणतात, खाजगी महाविद्यालय, विदेशी महाविद्यालय, केवळ सरकारी महाविद्यालय. तर 26वा प्रश्न आहे स्वायत्तता महाविद्यालय आहे तर अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात दर्जा सुधारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले, ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. शिक्षकाचे वेतन आणि सेवा शर्ती सुधारण्यावर कोणी भर दिला? मॅकॅले धोरण, 1986चे धोरण, सार्जंट योजना, यापैकी नाही. तर 27वा प्रश्न आहे तर 1986च्या धोरणाने शिक्षकांचे वेतन आणि सेवा शर्ती सुधारण्यावर भर दिला होता. प्रश्न 28वा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हे कोणत्या धोरणाचे मुख्य ध्येय होते? 1947 धोरण, 1950 धोरण, 1986 धोरण आणि त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे 1937 धोरण. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की 1986च्या धोरणाचं वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हे प्रमुख ध्येय होते. 29वा प्रश्न, प्रौढ शिक्षणासाठी वयोगटाची कोणती मर्यादा निश्चित केली होती? 10 ते 20 वर्ष, 10 ते 35 वर्ष, 40 ते 60 वर्ष आणि त्याच्यानंतर 5 ते 15 वर्ष. तर प्रौढ शिक्षणासाठी लक्षात घ्या वयोगटाची कोणती वयोमर्यादा निश्चित करण्यात आली होती? तर याचा अचूक उत्तर आहे 29वा प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे 15 ते 35 वर्ष. तर ऑप्शन क्रमांक ब हे अचूक उत्तर आहे. 1986च्या धोरणानुसार मुख्य उद्देश काय होता? केवळ कारकून तयार करणे, 21व्या शतकातील आव्हानांसाठी भारत सज्ज करणे, जुन्या पद्धतीत शिक्षण चालू ठेवणे, इंग्रजी सक्तीचे करणे. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक ब 21व्या शतकातील आव्हानांसाठी भारत सज्ज करणे हाच 1986च्या धोरणाचा मुख्य उद्देश होता. तर अशा प्रकारे शैक्षणिक धोरण 1986 या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न आणि परिपूर्ण तयारी केली. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. यानंतर शैक्षणिक धोरण असेल तर या संदर्भात चालू शैक्षणिक धोरणासंदर्भात देखील परिपूर्ण माहिती व्हिडिओ येणार आहे. तर BEd CET संदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.